रामकृष्ण हरी मंडळी. आज आपण रामवाडीच्या शिवारामध्ये आहोत आणि सध्या आम्ही आहे आपले मित्र ज्ञानोबा नागरगोजे यांच्या सोबत मी आलेलो आहे इथे. आणि ते सध्या मी जात असताना मला दिसले शेळ्या राखताना. तर ते ड्रायव्हर आहेत आणि ड्रायव्हर की सोडून इथं शेळी पालन करत आहेत. तर त्यांच्याशी आपण खास गप्पा मारूया. तर ज्ञानभाऊ सर, सगळ्यात आधी तुम्हाला रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. तर मला हे सांगा, सर्वप्रथम तुमचा परिचय करून द्या मला. माझं नाव ज्ञानोबा नागरगोजे. मी मुंबईला 10-15 वर्षे ड्रायव्हिंग करून सध्या मला तिथं काही फायदा झाला नाही महागाई वाढल्यामुळे. आणि मी गावाकडे येऊन 2 शेळ्यापासून सुरुवात केलेली आहे. 2 शेळ्यापासून सुरुवात केली. आता मला कमी जास्त 4 वर्षे झालं शेळ्या करून. दोन्ही पासून 4 वर्षामध्ये माझ्या 20 शेळ्या आहेत. त्याच्यामध्ये एक बिटल जातीची शेळी आहे. पण आपल्या इकडे जरा डोंगर भागामध्ये बंदिस्त बिटल परवडतात, पण असं डोंगर भागाला थोडं ग्रोथ होत नाही शेळीची. त्याच्यामुळं आपण एकच बिटल जातीची शेळी ठेवून अशा 20 शेळ्या आहेत आपल्याकडं. तर वार्षिक आपल्याला 1.5 वर्षामध्ये शेळी 2 वेळेस येत देते. आपल्याला 1.5 वर्षात 2 वेळेस येत देते. शेळी येत नाही, 1.5 वर्षात 2 वेळेस येते. बरोबर. तर आपल्याला वार्षिक उत्पन्न 4 लाख रुपये भेटते. सगळ्यात टॉपची शेळी तुमची कोणती आहे? हीच का? दाखवा. ही आपलं बिटल. ही आपलं बिटल सगळ्यात टॉपची शेळी आहे. नंबर एकदम एक आहे. छोटंसं कानात, पिल्लू बिनात. आणलं होतं. बघा हे कान, आता त्याचं रोमन नोज आणि डोळे एकदम नंबर 1. आता ही दुसऱ्यानं आहे शेळी आपली. सगळी गँग. हे बघा आपल्या शेळीची क्वालिटी बघा. हे एक बोकड बघा आमचा कसा आहे. तर मला सांगा, तुम्ही जे दोन पासून सुरुवात केली, तर पहिल्यांदा तुम्ही 2 घेतले तर किती रुपयाला घेतले? मी 7,000ला 2 शेळ्या घेतल्या होत्या, छोट्या छोट्या म्हणजे पाटी घेतली? पाटी घेतल्या होत्या. त्या दोन्ही पासून आपल्याकडे आता 20 शेळ्या आहेत. 20 शेळ्या. ते जे तुम्ही पाटी घेतल्या ते बाजारातून घेतल्या का एखाद्या नाही, शेतकऱ्याकडून गावढाली बघून घेतल्या आपण. अच्छा अच्छा. तर तुम्हाला किती वर्ष झाले आतापर्यंत? आता 4 वर्ष झालं. 4 वर्ष. हो, 4 वर्ष. आतापर्यंत तुम्हाला या शेळी पालनातून किती कमाई झाली, म्हणजे नफा? मला 4 वर्षामध्ये कमी जास्त 7-8 लाख रुपये नफा झालेला आहे शेळ्यामध्ये. घर वगैरे चालवून आपलं एकदम चांगली गोष्ट आहे. व्यवस्थित. हो. तर मला सांगा, नवीन जे शेळी पालन करायचं म्हणतात, काही लोक सांगतात फार पैसा आहे, काही लोक सांगतात फार म्हणजे पैसा नाहीये. तर तुम्हाला काय वाटतंय, नवीन कोणी जर करणार असेल नाही, त्यांना सांगायचं म्हणजे? नवीन शेळ्या करणाऱ्यानं मला त्यांना एकच सल्ला द्यायचा आहे. त्यांनी निवेदन असं करायला, पहिलं शेडचं निवेदन केलं पाहिजे. महत्त्वाचं म्हणजे शेडचं निवेदन का केलं पाहिजे, पावसाळ्याला शेळीची थोडी मर हे ते होते. तर त्यांना पहिलं शेडची सोय केल्यानंतर त्यांनी काय, आपल्या इकडं तर चारायला काय एवढं काय टेन्शन नाही. डोंगर भाग असल्यामुळं एवढं काय पाऊस होतो, पण एवढा पण अति पाऊस होत नाही आपल्या इकडं. तर त्यांनी शेडची सोय करून एक 10 शेळ्या घेतल्या पाहिजे. आणि तुमचं जे आहे ते पहिल्यापासून हे मुक्त संचार पद्धत म्हणजे फिरस्ती शेळी पालन आहे का? हो, आपलं फिरस्ती शेळी पालन आहे. ते मला सांगा, फिरस्ती शेळी पालनामध्ये काय अडचणी येतात? काय अडचण येत नाहीत. फिरस्ती शेळी पालनात काय अडचण नाही. निवांत जाऊन एका झाडाखाली बसलं, ती मनानं खातात. सकाळून 2 तास, दुपारून 2 तास शेळी चारली, तिला जास्त काय एवढा चारा लागत नाही. 2-4 तास दिवसामध्ये शेळी चारली, बस झालं. त्यांना काय टेन्शन नाही एवढं. अच्छा. तर आतापर्यंत तुम्हाला काही अडचणी आल्यात का शेळी पालन म्हणजे या 4 वर्षामध्ये काय काय अडचणी आल्यात? नाही, जरा पाऊस काळ जास्त जर झाला तर शेळ्याची मर होते, पिले मर गाबडतात शेळ्या. पण तेवढा आता 1-2 वर्ष झालं पाऊस कमी असल्यामुळे एवढं काय मर पण नाही आणि एवढी काय अडचण पण नाही. 2 लस दिल्या ना, PPR आणि ETOची लस दिल्यानंतर काय अडचण नाही आपल्या. पण मंडळी, लसीकरण सगळ्यात महत्वाचं आहे. हे सगळ्यात इम्पॉर्टंट. जंतनाशक करायलाच पाहिजे 2-3 महिन्यात तरी. आणि त्यानंतर ह्या 2-3 लसी ज्या आहेत त्या केल्यानंतर काहीच होत नाही. तर मित्रांनो, आजकाल जमिनी कमी होत चालल्यात, पण आपले जे अनुभव आहेत त्यांच्या गावामध्ये सध्या चांगल्या प्रकारे असल्यामुळे हे फिरस्ती शेळी पालन करत आहेत. तर मला एक सांगा, ते तुमचं टार्गेट काय आहे पुढे? किती शेळ्यापर्यंत? आपलं टार्गेट आहे 50 शेळ्यापर्यंत टार्गेट आहे. आपण शेडसाठी तहसीलमध्ये आपण फॉर्म अर्ज दिलेला आहे. तरी आपल्याला ह्या वर्षी शेड भेटेल अशी अपेक्षा आहे. आपल्या जर शेडचं काम झालं
तर आपण एक 50 शेळी ठेवणार आहे. 50 शेळी, आणि त्यांना कोरडा चारा ही पावसाळ्यासाठी स्टॉक करून ठेवल्यानंतर आपल्याला पुढलं नियोजन, मग जसं शेड आपला वाढत जाईल, जसं आपलं नियोजन होत जाईल तसं आपण शेळ्या पुढं वाढवू शकतो. असं काही नाही. नवीन शेळी पालकांना तुम्ही कशात प्राधान्य द्याल? शेडसाठी चांगलं शेड पाहिजे की चांगल्या शेळ्या पाहिजे? काही ठिकाणी कसं होतं माहितीये का, शेड झालं 10 लाखाचं आणि शेळ्या झाल्या 1 लाखाच्या. मग तुम्ही काय करायला पाहिजे? नाही, दोन्ही महत्वाचं आहे असं म्हणता का? कसं नाही, काय नाही. म्हणणं आहे तुमचं? चांगल्या शेळ्या घ्यायच्या तर चांगला शेड पण पाहिजे. कारण महत्वाचं, घरात जर गळका असेल तर चांगले माणसं मध्ये ठेवून काय उपयोगाचे? तसं पहिलं घर मजबूत पाहिजे, त्याच्यानंतर तुम्ही चांगल्या शेळ्या घ्या. नाही, खराब घेऊन तुम्ही त्यांना चांगला बनवू शकता हो तुम्ही. बरोबर आहे, तुमचं म्हणणं पण बरोबर आहे. पण मला काय वाटतं माहितीये का, ऊन वारा पाऊस ह्याच्यापासून संरक्षण व्हावं. आता तुम्ही 10 लाखाचं करचाल आणि 1 लाखाच्या शेळ्या, तर 10 लाख व्हायला किती टाइम लागेल? त्याच्यामुळे त्यांना सुटेबल होईल असं शेड पण राहावं. तर मित्रांनो, हे आमचे होते ज्ञानोबा भाऊ. यांचं एकदम मस्त असं शेळी पालन आहे आणि मस्त. खरं चाऱ्याबद्दल सांगितलं नाही तुम्ही खुराक वगैरे कसं नियोजन असतं तुमचं? नाही, खुराक पावसाळ्याला खुराक दिला पाहिजे शेळीली. कारण पावसाळ्यामध्ये शेळीली कसं थोडंसं वातावरण थोडं, कधी ऊन असतं, कधी झड असते, कधी वातावरणाच्या अनुसार आपल्याला शेळीला गहू, मका, सोयाबीन, हरभरा हे असं खाद्य आपण थोडं थोडं दिलं पाहिजे शेळ्यांना. हां, 1 टाइम 2 टाइम देणं होत नसेल आपल्याच्यानं तरी 1 टाइम तरी देणं गरजेचं आहे. कारण का आपल्या शेळ्या हे पावसाळ्याला थोडा खराब होतात. ती शेळ्या एकदम तशा जशा आहेत तशा टिकून राहण्यासाठी थोडं खाद्य दिल्यानंतर आपली शेळी 1 नंबर राहते. मला सांगा, तुम्ही शेळी पालन केलं याच्यासाठी तुम्हाला कोणाचं मार्गदर्शन होतं का, आहे का? हो, आपल्याला मार्गदर्शन होतं ना. आपण मुंबईहून आलतो, आपल्याला हे शेळ्यातलं काय माहीत नव्हतं. ओमकार नागरगोजे म्हणून आहेत आपल्या गावचे, आमचे बंधूच आहेत. त्यांच्याकडे 50-60 शेळी आहे. ते 7-8 वर्षापासून म्हणजे ती शेळ्या ठेवल्या होत्या. त्यांचं मार्गदर्शन आपल्याला भेटलं आणि त्याच्यानंतर अजून आम्ही इकडे तिकडे जाऊन, शेडवर जाऊन भेट देऊन त्याच्याकडून काही मार्गदर्शन घेऊन आपण नंतर ही पुढे चालू ठेवलं. आणि तुमच्यापाशी काही चारा वगैरे व्यवस्थापन आहे का? म्हणजे घरी चारा हो, वगैरे आहे ना. लागलेला? आपलं म्हणजे आपल्याकडे शेती असल्यामुळे आपल्याकडे तुरीचं गुळी आहे, हरभऱ्याचं गुळी आहे, परत सोयाबीन घरचं असल्यामुळे आपण घरचं खाद्य भरपूर असतं आपल्याकडं. तर मित्रांनो, हे होते ज्ञानोभाऊ आणि यांची छोटीशी मुलाखत होती. आणखी काही दिवसानंतर यांची आपण मुलाखत घेऊया. तर राम राम. राम.